करतो, ज्यांनी लहानपणी त्यांच्या आईसमोर जसं नागडं होतील तसं मी माझ्या प्रभागाच्या मायबाप जनतेसमोर त्यांना नागडा केल्याशिवाय आमची जनता स्वस्थ बसणार नाही. पक्षांनी पण पैसा न बघता तिकीट द्यायला पाहिजे. रोज सकाळी जे देवदर्शन जाणार लोक आहेत ना, पहिला गटारीचं पाणी तोडतात, मग नंतर देवाला जातात. तर आम्हाला पहिला 10 दिवसांना 15 दिवसांना येत होतं पाणी, कधी येतच नव्हतं. ही लोक आतापर्यंत कपडे बदलले आणि पक्ष बदललेत. जर पक्ष बदलल्याने जर कामं होत असेल तर पक्ष बदलायला काय आहे? 100% पैशाचं राजकारण चालू आहे. दर्शको नमस्कार, राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सोलापूर महापालिकेसह संपूर्ण राज्यातील महापालिकेची निवडणूक जी आहे त्या निवडणुकीला लवकरच ही निवडणूक जी आहे ती होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण सोलापुरातील मल्लिकार्जुन नगर येथील प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहोत आणि इथं काही युवक मंडळी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात. दादा, आपल्या भागात विकास झालाय का? आपला भागात विकास हे लोकप्रतिनिधी म्हणून खासदार प्रणिती शिंदे, आपला आमदार असताना आमदार प्रणिती शिंदेचे आणि पालकमंत्री असताना विजयकुमार देशमुखांचा झालेला आहे. आणि स्थानिक नगरसेवकचा आता इलेक्शन असल्याकारणाने स्थानिक नगरसेवक म्हणून 2012 आणि 2017 असं 10 वर्ष टर्म निवडून दिलेले आहेत. आणि त्या नगरसेवकाचे आता जिवंत उदाहरण म्हणल्यावर एकही रस्ता ना दिसणार नाही आणि एकही रस्ता जिवंत कुठलाही कामच दिसत नाही. म्हणून माझं येणाऱ्या काळात विनंती आहे की नवीन लोकांना, यंग आणि आपल्या स्थानिक ह्या लोकांनी आपल्या या भागातील लोकांनी स्थानिक प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावं आणि जुन्या लोकांना उपडूनच टाकावं जवळजवळ. कारण आम्ही 10 टर्म बघतोय, त्यांचा एकही इथला स्थानिक म्हणून रस्ता नाही. फक्त इलेक्शन आलं की लास्ट वर्षी म्हणजे 6 महिन्यात 3 महिन्यात कव्हर करण्यासाठी काही लोकांना पार्ट्या देणे, काही लोकांना पूस लावणे किंवा भांडण लावणे हे असलं काम करून मतदान का जिंकता येत नाही. त्या लोकांच्या धमक जर असेल तर कामं करून आणि लोकप्रतिनिधीकडून कामं ओढून आणून काम करायला पाहिजे. माझ्या दृष्टिकोनातून मी बघतो, जवळजवळ 15 वर्ष मी पण समाजकारण करत असताना पण हे आता चालूचे नगरसेवक तर एकदम परफुल फेल झालेत. चारी नगरसेवका, महेश कोटे असू दे आणि त्यांच्या बहीण अंकाराम असू दे, राजकुमार हंचाटे असू दे आणि रामदास मगर असू दे, अनिता मगर त्यांच्या धर्मपत्नी, ह्यांच्या तर एकही जिवंत रस्ता दिसतंय ना, ड्रेनेज दिसतंय, काहीच नाही त्यांचं काम. 3 टर्म नगरसेवक आहेत तरी पण कुठंच विकास नाही. फक्त रोड केलो, हे केलो, फोटो काढतेत जाते, दुसऱ्यांनी केलेले कामं ह्यांनी दाखवतात. त्यामुळे आपल्या भागात अजिबात विकास झाला नाही. वेळेवर पाणी येत नाही. किती दिवसाला होते पाणी पुरवठा? 6 ते 7 दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा स्वच्छ होते की गढूळ होते? पहिल्यांदा गढूळ येत आहे, परत नंतर ना स्वच्छ येत आहे. रस्त्याची समस्या आणि लाईटची समस्या आहे का आपल्या प्रभागामध्ये? रस्त्याची समस्या तर भरपूर आहे, कारण की रस्ते केलेले दुसरे आहेत. मनीष काळजे त्यांच्या निधीतनं झालेले रस्ते आहेत, प्रणितीताई शिंदेच्या निधीतनं झालेले रस्ते आहेत. मग सगळ्या रस्त्यांची क्वालिटी पण बघायला पाहिजे, कोण कसे. असं एक पाऊस आला की सगळे रस्ते वाहून जातात. समाधाननगर, वंडरलँड सिटी ते जाधव STD तिथंपर्यंत रस्त्याची अवस्था बघायला पाहिजे. यांनी म्हणते रस्ते केलो, कुठे आहेत रस्ते केलेले? दादा, आपल्या प्रभागात विकास किती प्रमाणात झालाय? हंचाटे सरांचा विकास झालाय. त्यांनी पहिला जिल्हा परिषद पशी होते, त्यांचं एकच घर होतं. आज प्रभाग 11 मध्ये कमसे कम त्यांचे एक 10,000-15,000 स्क्वेअर फूट जागा असेल, त्यांचा विकास भरपूर झालेला आहे. ते कुठं खड्डेमध्ये दिसतात, कुठं चांगले दिसतात. हे आपण जो उभारलो हा रस्ता चांगला दिसतोय. प्रत्येक रोडमध्ये 20% कमिशन घेऊन मनेजारीमध्ये 5 कोटीचा बंगला एवढं मात्र हंचाटे सरांचं झालेलं आहे. नगरसेवक फोन उचलतात का? नगरसेवकांचे नंबरच जनतेपर्यंत नाही आहेत. कशासाठी? नंबर त्यांनी इलेक्शनमध्ये एक देत येतं, इलेक्शन झाले की परत नवीन कार्ड वापरतात. हे आतापासून घडतंय का पूर्वीपासून घडतंय? हे 1992 पासून घडतंय. आजपर्यंत तर कोणी दिलं नाही, यापुढे तर द्यावं. पक्षाने, सर्व पक्षांनी दिलं पाहिजे, असं एका पक्षावर आरोप नाही आहे. पण इथल्या आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान करतो की कुठंतरी प्रस्थापिताविरुद्ध विस्थापितांना संधी दिलं पाहिजे, ही माझी नागरिकांना विनंती आहे. कशा पद्धतीने? गेल्या 10 वर्षात 2-3 टर्ममध्ये जे चालू नगरसेवक आहेत त्यांच्या असा अनुभव आहे आमच्या नागरिकांना की एकही स्ट्रीट लाईट, पाण्याची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था आमच्या वेळेला त्यांनी कधीही कॉल उचलले नाहीत किंवा कधीही हजर नाहीत. इलेक्शन आलं तेव्हाच बाहेर पडतात. इलेक्शनच्या वेळेस समोर दिसतात, मी हे काम केलो, मी ते काम केलो. इलेक्शनच्या वेळेस कार्यक्रमांना हजर राहतात, प्रत्येक कार्यक्रमात हजर राहतात, पण विकासाच्या नावाने शून्य राहतात वेगळीकडं. आम्हाला जर आमची गरज असेल तर आम्हाला त्यांच्यापर्यंत जावं लागतं, तेही लांब राहतात. जुळे सोलापूर जिल्हा परिषद इकडच्या भागात जुनी मिलचा. तर आम्हाला आमच्या प्रभागातला नगरसेवक पाहिजे. मी प्रत्येक पक्षांना विनंती करतो की त्यांनी प्रभागातल्या
365 दिवस नागरिकांमध्ये हजर असणाऱ्या उमेदवाराला हे प्राधान्य द्यावं आणि नगरसेवक पदाचं तिकीट द्यावं. त्यामुळे आम्हाला हे आमच्या अडचणी त्यांना सांगेपर्यंत सोयीचं होईल. असं बघू नका की पैसा आहे, पक्षाचा आहे. 100% पैशाचं राजकारण चालू आहे. पैसा असेल तर पक्षांनी पण पैसा न बघता तिकीट द्यायला पाहिजे. माणूस बघून तिकीट द्या, एवढीच माझी विनंती आहे. पाणी पुरवठा वेळेवर होते का वापरात? अजिबात नाही. पाणी पुरवठ्या संदर्भात मी सुद्धा बऱ्याच वेळा झोन अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अनियमित पाणी पुरवठा आहे, कामगार वर्ग आहे, त्यामुळं रात्री त्यांना झोप पाहिजे असती तर त्यांनी मुद्दामून रात्री पाणी सोडतात. ह्यावेळेस मी कित्येकदा फॉलोअप घेतला झोन कार्यालयात, त्यांचा रिप्लाय मला आलेला नाही. प्रत्येक ठिकाणी पाईप फुटलेला आहे, त्याची व्यवस्था नाही, पाणी वाया जातं. स्ट्रीट लाईट दिवसा चालू असते, कोणीही बघत नाही. रस्ते एकदा केला, दुसऱ्यांदा पाऊस पडला, रस्ता फुटलेला असतो. नुसतं कमिशन बेसवर चाललेलं आहे सगळं. आज निवडून आले, जल्लोष करतात विजयाचा, 5 वर्ष गायब. आणि 5 वर्षात जर आम्ही कुणाला फोन केलो की बाबा माझी ही अडचण आहे, तर मी माझी जबाबदारी तिथली नाही आहे, तुम्ही दुसऱ्या तुमच्या नगरसेवकाला फोन करा, असा त्यांचा रिप्लाय असतो. ह्याची पुरावे सहित माझ्याकडे आहेत, त्यांचे रेकॉर्डिंग आहेत की बाबा मी नाही आहे तिथं, तर तुमच्या प्रभागाची जबाबदारी याच्याकडे आहे. म्हणजे त्या पॅनलमधल्या उमेदवाराला आम्ही फोन लावल्यावर मग त्यावेळेस आम्ही त्यांना मतदान केलं नव्हतं का? तर त्यांची जबाबदारी होती. हे पुरावे सहित माझ्याकडे आहेत. पण मी वेळ आल्यावर बोलणार आहे. तुम्ही प्रभागात जर प्रचाराला आलात चालू नगरसेवकांनी, एवढं लक्षात ठेवावं की माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर द्यायची जबाबदारी त्यांची आहे. कोण आहे चालू नगरसेवक? चालू नगरसेवक हंचाडे, मगर, कोटे, अंकारम हे 10 वर्षापासून आहेत. महेश अण्णांनी मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागामध्ये विकास केला म्हणतात. महेश अण्णांनी केलाय, तो घरकुलमध्ये केलाय. आपल्या इकडं चालू होता, पण ह्या ज्या बाजूच्या लोकांनी आहेत त्यांना ते करू दिला नाही. स्थानिक पातळीवरचं सांगतोय, आम्हाला कोणताही पक्ष असू दे, आम्ही पक्ष बघणार नाही, आम्ही उमेदवार बघणार. आमची कामं व्हायला पाहिजेत. पक्ष काम करत नाही, माणूस काम करतो. धडपड असेल त्याची आमचं काम करायची, तर तो अपक्ष सुद्धा असू दे, आम्ही त्याला निवडून देणार. बाहेरची लोक पैशाच्या जोरावरच आमच्या प्रभागात आतापर्यंत 1992 पासून बाहेरचाच उमेदवार आम्हाला आतापर्यंत लादल्या गेलेला आहे ना. आमचे पण काही मोजकी लोक 5-50 हजारसाठी त्यांच्या पाठीमागं लागून बाहेरचं आमच्या इथं दिलेलं आहे उपरा उमेदवार आम्हाला. येणाऱ्या काळात तिथली रणनीती कशी असेल? आम्ही ह्यावेळेस जी काय आमच्या मागच्या वेळेस चुका झाल्या त्या दुरुस्त करून आम्ही योग्य तो आमच्या भागातील चांगला निष्कलंक व्यक्ती आम्ही काही करून 2 प्रभागातले आमच्या नगरसेवक आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न 100% ह्यावेळेस राहणार आहे आमचा. अनेक वेळा या ठिकाणी बोललं जातं फक्त रस्तेच नाही, दिवाबत्ती पण आहे, पाण्याची पण व्यवस्था आहे, परत त्यानंतर ड्रेनेज लाईनची पण व्यवस्था आहे. रोज सकाळी जे देवदर्शन जाणारे लोक आहेत ना, पहिला गटारीचं पाणी तोडतात, मग नंतर देवाला जातात. पहिलं दर्शन गटारीचं, मग मात्र देवाचं. जे आमचे कट्टर हिंदू आहेत ना, सगळे भाजपला जे मतदान केलेले लोक आहेत, हे लोक पण गटारीवरूनच जातात सगळे सकाळी, कारण गटारीचे पाय तोडल्याशिवाय देव पावत नाही म्हणतात. खरं आहे काय? मी तुम्हाला विचारतो, कशासाठी होतंय? काय बाहेरच्या नगरसेवक असतात ना आपले, ताटली बाटली म्हणतात ना, त्याच्यावरती निवडून दिले लोक. मग आता येणाऱ्या काळात काय रणनीती? आम्ही तर आधीपासून प्रभागातल्या लोकांना, जो गरीब का असेना, भले त्यांनी काय का असेना, अर्ध्या रात्री एका हाकेला धावून येणारा माणूस पाहिजे आपल्याला. वर्गणी काढून आम्ही आमच्या उमेदवाराला निवडून आणण्याची शक्यता आहे 100%. आणि जे आजपर्यंतचे जे नगरसेवक आहेत त्यांनी काय पहिल्यांदा वगैरे निवडून आहेत, 2-2, 3-3 टर्म त्यांचं ते म्हणजे निवडून आलेले लोक आहेत. मग काहीतरी यात बदल झाला पाहिजे ना. एक स्थानिक उमेदवार म्हणून आम्ही आमच्या इथलंच एखाद्याला स्थानिकाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा करणार आहे. तुम्ही जर बघायला गेलाय जाधव एसटी ते समाधान नगरपर्यंत, तो पावसाळ्यात फक्त रस्ता येऊन बघायचा. काय 5 वर्षात 5दा पावसाळा येतो. कधी एकदा तर वर्षातून बघितलेत का पावसाळ्याने तर रोड नाही बघितले, कारण ती रोडची अवस्था एवढी भयानक आहे. तिथनं एक दोन पडणारच पावसाळ्यात 1-8 दिवसाच्या आत. ह्यांना मग एवढं कळत नाही. आता इलेक्शन आलं तर यांचे ऑफिस ओपन करून यांनी बसायला लागलेत, आता लोकात फिरायला लागलेत. मग 4-4 वर्ष जात आहे कुठे तुम्ही? फक्त मतं मागायला येत आहे, बाकीच्या समस्याला कुठे जात आहे? लोकांना पूर्णपणे सगळं माहिती झाली की चोर आहेत, यांच्या मागे कोणी थांबणार नाही. जे आहे ते आम्ही स्थानिक उमेदवारासाठी मदत करणार आहे आणि स्थानिकच निवडून येणार. भले यांनी किती काय केलं तरी काही फरक पडणार नाही. इथल्या जनतेला सर्वांना कळून चुकलंय की हे चोर आहेत म्हणून. झाले का? झालं. काय नाव आपलं? माझं नाव प्रभाकर बापूराव गंपले. मी प्रभाग क्रमांक 11 किसननगर या भागामध्ये राहतो. गेल्या 25 वर्षापासून समाजसेवा लोकांचे करतो. तरी
आपल्या भागाचे नगरसेवक प्रभाग क्रमांक 11चे कर्तव्यदक्ष नगरसेवक राजकुमारजी हंचाडे सर व तसेच आमचे सहकारी मित्र आम्ही सरकार त्यांना म्हणतो दत्तराज कडकंची यांच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये पिण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न सुटला. टँक म्हणजे दिवसाआड म्हणजे पाण्याचा खूप त्रास होत होता आम्हाला. किती दिवसांना पाणी पुरवठा होते? आता आम्हाला पहिला 10 दिवसांना 15 दिवसाला येत होतं पाणी, कधी येतच नव्हतं. तर आता 6 दिवसांना भरपूर पाणी आता आम्हाला मिळतं आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गढूळ पाण्याचे पुरवठा होत असल्याचा आरोप सर नागरिकांकडून. नाही कसं असतं काहींच्या हलगर्जीपणामुळे ते पाईप वगैरे जोडत नसतात लवकर. मग त्याच्यामध्ये ते घाण येणारच की पाणी. ज्याचा पाईप फुटला त्याने जर जोडले पाठदिशी वेळेवर जोडले तर ते गढूळ होतच नाही ना पाणी. मग लोक कसं आहे विरोधक पण असतात काही जण काम करणाऱ्यांना अडवत असतात. मग जे काम करणारे त्यांना बघत नसतं आहे त्यांनी काय पण त्यांना आरोप करतात. तर वर अभिषेक नगर म्हणा, मंडरवस्ती म्हणा, रमणनगर म्हणजे त्या भागामध्ये जर पावसाळ्यात जायचं म्हणजे एक मोठं कसरत होत होतं. तर ते भागाला सरांनी भरपूर प्रमाणात दलित वस्तीचे निधी आणून त्या भागामध्ये मल्लिकार्जुनपासून डायरेक्ट रमणनगरला कीर्तीनगरला जाण्यासाठी रोड केलेत. मी म्हणतो जे पण विरोधक आहेत त्यांनी समोर यावं की ते खड्डा पडलेला आहे, हे खड्डा झालेला आहे असं दाखवावं. कारण एवढे चांगले काम करून सुद्धा जर नाव ठेवत असेल मग त्यांना म्हणजे ते वेळ दाखवावं लागेल आहे का नाही. कशासाठी असा विरोध होत असतो? रस्त्या तुम्ही तर म्हणताय की मोठ्या प्रमाणात निधी आला आणि रस्ता झालाय. बघा कसं असतं विरोधक म्हणजे कसं असतं माहीत आहे, झालेल्या कामाला पण नाव ठेवत असतात. आता बघा आमच्या मुख्य रस्ता राजीवनगरचं म्हणजे मुख्य भरपूर तिथं म्हणजे हे होतं. आता मेन रोडपासून लक्ष्मी मंदिरपासून ते आता देवी मंदिरपासून समाधाननगर ह्या म्हणजे जाण्यासाठी रोड झाला त्याला पण नाव ठेवतात लोक. मग करायचं तर कसं ना, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणून सुद्धा त्यांना आपण नाव ठेवलं तर म्हणजे हे चुकीचं आहे का नाही. आणि लोकशाही आहे, कोण पण काय पण बोलू शकतं आहे. बाहेरचा उमेदवार लादला गेला म्हणून सातत्यानं इथं बोललं जातं. मी काय म्हणतो बाहेरचा जर उमेदवार असं म्हणतो त्याने ते बाहेरचे कुठे आहेत? बाहेरचे जरी असले पहिला आधी त्याने बाहेरचे होते पण बाहेरचे जरी असताना सुद्धा आपुलकीने आपलेपणाने त्यांनी म्हणजे रक्ताचं पाणी केले ना. मग त्यांना बाहेरचं कसं म्हणता तुम्ही? सातत्यानं असं बोललं जातं की तिने फोन उचलत नाहीत नागरिकांच्या समस्या. हे मी काय म्हणतो नागरिक नाही का घरातल्या समस्या जर सांगत बसले रोज मग ऐकत बसायला तर वेळ मिळणार नाही. म्हणजे कसं तुम्ही जे सुधारणा काम आहेत जे काम आहेत रोडचे, लाईटचे, पाण्याचे हे जर विचारलं तर मग योग्य असते. तरी पण आम्हाला वाटतं लोक जे म्हणतात ना फोन उचलत नाही हे खोटं बोलतात, साफ खोटं बोलतात. बरं ठीक आहे, तुम्ही जर असं जर म्हणतो जर पक्ष बदलल्याने जर कामं होत असेल तर पक्ष बदलायला काय आहे? आम्ही काय जनता पण म्हणजे एवढी हे नाही आहे, येडी नाही की सूक्ष्म म्हणजे जे काम करणार आहे नगरसेवक आहे त्याच्या मागं आहे. जर पक्ष जरी बदललं मग ते निवडून येणं पण महत्त्वाचं आहे ना, का लोकांनी त्यांना निवडतात. आम्ही जर राजकीय लोक जर पक्ष बदलले हे बदलले जर असं आपण आरोप जर केला पण लोक त्यांना निवडतात हे विचार करा तुम्ही. कारण त्यांचं काम आहे, पक्ष कुठला कशा ना काय त्यांचं कामाचे पावते त्यांचे काम त्यांनी सातत्याने काम करतात, रक्ताचं पाणी करतात, लोकांच्या समस्या सोडवतात. काम करणं महत्त्वाचं आहे. पक्ष काय नाही, पक्ष काय आपण विरोध करतो ह्या पक्षातून त्या पक्षातून पण लोक त्यांना निवडतात हे विचार करा तुम्ही. हे विचार करण्यासारखं आहे. बरोबर. आधी सरांनी पहिलं काँग्रेसमधनं शिवसेनेत आलं तरी त्यांना लोकांनी निवडलं. आता तर त्यांना भाजपच्या वाटेवर आहेत. भाजप तर त्यांना म्हणजे तिकीट डिक्लेअर पण आहे आणि त्यांनी निवडून सुद्धा येणार. आणि ते पण असं नाही बहुमताने येणार त्यांनी निवडून. राहिली गोष्ट रोड आणि ड्रेनेजची ते पण म्हणजे पूर्णत्वात आले, लाईट ते पण पूर्ण झाले. आता समस्या काय राहिलीच नाही. काम जे नगरसेवक काम करतात त्यांनाच निवडून आणतील. पक्ष म्हणून काय राहणार नाही तर पुढं तर कसं सरांचं काम चांगलं आहे, आपू कडकंजी यांचं पण काम चांगलं आहे. त्याच्यामुळे नको लोक त्यांना असं बिनविरोध निवडून आणतील. मग तुम्ही तर पहिली गोष्ट तर तिथं मनीष काळजे यांचे निधी वापरले गेलेला आहे. पण काही लोक फोटोशूट मनीष काळजेंच्या निधीवर आम्ही केला असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हा केविलवाणी प्रयत्न आहे. आणि तिथं शिवसेनेचे मनीष काळजे यांच्या माध्यमातून तो मंदिर सुशोभीकरणाच्या कामसाठी मनीषदादा काळजे यांनी 6 लाखाची निधी त्या मंदिरासाठी दिलेला आहे. अशा अनेक विषय आहेत. ते दानम्मा मंदिरचं विधानसभेला त्या मंदिरासाठी 25,000चे पाकिट आलेलं ते कोणी घेतलं हे सगळ्या तिथल्या भक्तगणांना पण माहीत आहे आणि तिथल्या नागरिकांना पण माहीत आहे. हे योग्य वेळी सगळे पुरावे सगट नागरिकांसमोर ठेवणार आहे. 10 वर्षापासून नगरसेवक आहे. 10 वर्षाच्या नगरसेवकामध्ये किती कोटीची कामं आपल्या भागात आणले एकदा दाखवावं. आणि मुळात त्यांच्या 2022मध्ये आम्ही पुरावा काढला. त्याने 11ची निधी 12मध्ये वापरलं होतं. त्याचा भ्रष्टाचार सुद्धा आम्ही काढलं होतं. माननीय आयुक्तांनी त्यांना दंडात्मक कारवाई करतो म्हणले होते. राजकीय दबावाखाली घालून त्यांना कुठंतरी पाठीशी घालण्याचे राज्यकर्त्यांनी काम केलेलं. असे पुरावे सगळे येणाऱ्या महापालिकेच्या समोर सगळं निघणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि
आपल्या माध्यमातून सांगतो, ज्यांनी लहानपणी त्यांच्या आईसमोर जसं नागडं होतील तसं मी माझ्या प्रभागाच्या मायबाप जनतेसमोर त्यांना नागडा केल्याशिवाय आमची जनता स्वस्थ बसणार नाही, एवढं तुम्हाला आपल्या माध्यमातून सांगतो. आमच्या ठिकाणचा तर विकास झालेला नाही आहे. बाहेरचा उमेदवार लादला गेलेला हे तर 100% खरं आहे. ज्यावेळेस हे जे बाहेरचे उमेदवार आहेत ह्यांच्याकडे आम्ही आमच्या भागातल्या विकासासाठी गेलो, या भागातले 4 विद्यमान नगरसेवक आहेत. एक महेश अण्णा कोटे, अंकाराम मॅडम आणि अनिता मगर आणि राजकुमार हंचाटे. महेश अण्णांनी घरकुलचा विकास केला. महेश अण्णांनी इकडं राजकुमार हंचाटे यांनी मगर यांच्यावर जबाबदारी इकडची सोपवली होती असं आम्हाला महेश अण्णांनी त्यावेळेस सांगितलेली होती. पण महेश अण्णांच्या बोटाला धरून यांनी निवडून आले. निवडून आल्यानंतर ना ह्यांच्याकडं आम्ही आमच्या भागातल्या कामं घेऊन जात होतो. त्यावेळेस त्यांनी सांगत होते की आम्ही महेश अण्णांच्या विरोधात आहे, महेश अण्णांच्या सोबत आम्ही निवडून आलेलो आहे, हे भाग आमच्याकडे येत नाही, हा भाग महेश अण्णांकडे येतो, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन प्रश्न विचारा, आम्हाला विचारू नका. अशा प्रकारचे उत्तर राजकुमार हंचाटे आणि मगर यांनी आम्हाला दिलेले आहेत. आणि आमच्या भागामध्ये एक सुद्धा रस्ता केलेला नाही, पिण्याचं पाईपलाईन केलेला नाही, काहीसुद्धा केलेलं नाही. ज्यावेळेस आम्ही हे प्रश्न महेश अण्णांपाशी मांडलो त्यावेळेस महेश अण्णांनी आमच्या भागात फक्त पिण्याच्या पाईपलाईनचं काम त्यांनी त्यावेळेस केलेलं आहे. आणि उन्हाळे पावसाळ्यासारखं छत्री वापरून हे पक्ष बदल ते पक्ष बदल, त्या पक्षात ह्या पक्षात बेडकासर उडी मार, ही यांची मानसिकता आहे. आमची एकच इच्छा आहे, स्थानिक गोरगरिबाच्या अर्ध्या रात्री मदतीला यावं. कुठलं म्हणजे असं औपचारिक राहू दे, कुठल्या बी बाबतीत भांडणाच्या बाबतीत राहू दे, सार्वजनिक कार्यक्रम राहू दे, मंडळाचे कार्यक्रम राहू दे, सर्वांच्या कार्यक्रम प्रभाग 11 मध्ये जेवढे बी मंडळ आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा, एकमेकाशी संमत राहावं, ही यांची मानसिकता नाही आहे. त्यांना काय पाहिजे, फक्त आपल्यासोबत जे 4 फिरणार आहेत त्यांचा विकास करायचा, तिथं बोर्ड लावायचा, तिथं फोटो सेशन काढायचा, ह्याच्या पलीकडे यांचं काही विकास नाही आहे. पहिलं 5-6 वर्षाच्या खाली 10 वर्षाखाली रोड नव्हते, लाईट नव्हती, ड्रेनेज नव्हतं, किती तर बायासांचे हाल होतं. ते टँकर मुक्त केले सरांनी. राजकुमार हंचाटे सर जेव्हापासून इकडं आले तेव्हापासून रोड, लाईट, ड्रेनेज, नळाचं पूर्ण काम केलेत. आणि जे असे काय कोण म्हणत असतील काय झालंच नाही तर त्यांनी अगोदरचा महागडला इतिहास काढून बघावं. साधं सायकल घेऊन जाता येत नव्हतं, आता चौकट रोड झालेत. काय थोड्या भागात राहिलेच ते बी करतील, पण आता जनतेने असंच यांच्या मागं राहून जर निवडून दिले तर हे बी अपेक्षा काय राहिलेले, कुठं तर एखादी रोड राहिलेत, असं काय सर्वच राहिलेत नाही. ह्याकडेच त्याकडेला आता सध्याला सगळे कार फिरतात. पहिलं सायकलीवर जाता येत नव्हतं, सायकली उचलून नेलेत लोकांनी, हे पण माहीत आहे. आणि आमचं काय आतापासून नाही, मी बी जवळजवळ 18 वर्षापासून तिथं राहतो. त्याच्या अगोदरची परिस्थिती आता किती फरक आहे बघा म्हणावं त्यांना. आणि तुमच्या हिशोबानं जर ती म्हणा लागलो त्यांना ह्यांनाच असं लोक विरोध बोलते येतं, मग करणाऱ्याच्या मागं असतेच, पक्ष बदलतेत म्हणतात. पक्ष बदलाचं कारण नगरसेवक म्हणजे जनतेचं सेवक. जनता कोणीकडे कौल देते तिकडे गेलं तर त्याचं काय त्यांना वाईट आहे सांगा, वाईट आहे का? मग पक्ष बदल म्हणजे आता वरचे मोठे पक्ष बदलते त्यांनी बदललं तर चालत आहे. पहिलं एक तर पाणी टँकरसाठी बायासांचं किती तर मारामारी होत होते. त्या टायमाला कोण आले का सांगायला? एक टँकर येत होतं, एका गल्लीला एक टँकर होतं, एका गल्लीला नाही किती तर टँकर केले. शेवटी टँकर मुक्त केले. टँकर मुक्त केल्यानंतर हे नळाचं प्रत्येक घरोघरी नळ आहेत आता, पाण्याचं काय समस्या नाही तसं. मी खैरदी नगरमध्ये राहतो. आमच्या इकडचं तर भाग बघितलं तर एकही रस्ता नाही आहे. आणि तिकडं तर 10 दिवसाला एकदा पाणी येत आहे. आणि तिकडं पाणी बघितलं, पाण्याचा समस्या इतका आहे ते उन्हाळ्यात तर सांगूच नका. 10 दिवसाला पाणी म्हणलं तर सगळं कामगार वर्ग आमच्या इकडचं तर सगळेजण कामाला जातात आणि रात्री बेरात्री पाणी सोडते त्यांनी. आणि तिथले हापशे पण एक पण रिपेरीचा हापसा नाही आहे, सगळे बंद पडलेले हापशे आहे, ती एक पण हप्ता चालू नाही आहे. आणि लाईटीचं समस्या तर खूप आहे तिकडं. ही लोक आतापर्यंत कपडे बदलले आणि पक्ष बदललेत. 2012ला काँग्रेसमधून आले, 17पर्यंत होते, 5 वर्षाचा काळ संपेपर्यंत. तिथून पुन्हा देशमुख मालकांसोबत 1 वर्ष 1.5 वर्ष त्यांचा काळ गेला. तिथून देशमुख मालकांना सोडले, महेश अण्णांसोबत थोडे वेळ दिवस गेले, त्यांच्यासोबत राहून मागच्या टर्मला त्यांच्या बोटाला धरून निवडून आले प्रभागात. त्यावेळेसही मागच्या टर्मला त्यांना दुनियाचा विरोध होता प्रभागातील नागरिकांचा. पण ती महेश अण्णांच्या आशीर्वादानं आला. हे नाव फक्त राजकुमार हंचाटेबद्दल बोलतोय. कपडे बदलल्यावर चालू प्रवाहात बसणारा माणूस आहे. एवढा विरोध
विरोध म्हणजे अहो काम नाही, माझा विरोध नाही. प्रभागात तुम्ही जावा फिरा, आमच्या किसान राजीव नगरला तर उभारू देत नाहीत लोक. त्या रस्ता तो मेन रस्ता झाल्याचं तिथं आहे ना आता चालू, जे आमचे आमदार आहेत देवेंद्र दादा शहर मध्येचे, त्यांच्या निधीतून आता 1-2-3 रोड काय असेल ती कामं चालू आहेत. आपण बघितली असेल, तुम्ही जाऊन बघू शकता. ती कामं वैयक्तिक यांच्या निधी काय नाहीत ना. 10 वर्ष झाली ही लोक आतापर्यंत निवडून, ह्यांची वैयक्तिक किती आणले प्रभागाला निधी, यांनी एकदा दाखवा ना कागदोपत्री लेखाजोखा. 5 वर्षात फिरलेत किती वेळा हे पण दाखवा. प्रभागात तुम्ही आता मला सांगा, मध्ये देशमुख मालकांच्या माध्यमातून यांनी 1.5 कोटी रुपये निधी आणला म्हणतात. कोणाचे निधी असो कोणाची निधी आणली तरी पण ही लोक आतापर्यंत ह्यांचा फोटो शिक्षणच जास्त आहे. कुठं दाखवा ती 1.5 लाखाचा 1.5 कोटीचा सुद्धा निधी आहे ना. जेव्हा प्रभागातील रस्ते किती निकृष्ट दर्जाचे आहेत बघा तुम्ही. झाले ना, आमच्या चुका घडलेल्या आहेत ना आतापर्यंत, ज्या चुका झाल्या ते ह्यावेळेस आम्ही दुरुस्त करणार आहे. तुम्हाला बोललोच की मी मग, ह्यावेळेस आम्ही घेणार ना ज्या आमच्या हातून चुका घडल्या, जी आमची आता जी युवा पिढी आहे, आम्ही जाऊन सगळ्यांना हातापाया जोडून ह्यावेळेस स्थानिकला द्या तुम्ही महत्व. स्थानिक योग्य चांगला उमेदवार आम्ही ह्यावेळेस काही करून प्रभागातील 2 लोक आमचे उमेदवार महापालिकेत पाठवायचा प्रयत्न राहणार आहे आमचा. ठीक आहे. हे होते सोलापूर शहर मध्य प्रभाग 11 मधील नागरिक, आणि कुठंतरी प्रस्थापिताच्या विरोधात ही सर्व नागरिक जे आहे ते बोलतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूयात येणाऱ्या काळात काय काय घडतंय. राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर.